भारतीय बॅट्समन श्रेयस अय्यर सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना इंजर्ड झाला. श्रेयसच्या स्प्लीनला जबर दुखापत झाली. तो सिडनीच्या रुग्णालयात दाखल असून त्याची रिकव्हरी चांगली होत असल्याचं बीसीसीआयने सांगितलंय. पण स्प्लीन म्हणजे काय, या अवयवाचं शरीरातलं महत्व काय, चला आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तब्येत पाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बीसीसीआयने निवेदनात म्हटलंय की स्कॅनमध्ये स्प्लीनला जबर जखम झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय दृष्ट्या परिस्थिती स्थिर आहे आणि तो चांगल्या प्रकारे रिकव्हरही होतोय. पण स्प्लीन म्हणजे नक्की आहे तरी काय? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार स्प्लीन डाव्या बाजूच्या बरगडीच्या खाली असणारा एक छोटासा अवयव. हा पोटाच्या थोडा वर असतो आणि रोगप्रतिकार शक्ती प्रणालीचा एक प्रमुख भाग आहे. याचा आकार मुठीसारखा असतो. स्प्लीनचं महत्वाचं कार्य म्हणजे रक्त स्टोअर आणि फिल्टर करणं, जुन्या आणि नुकसान झालेल्या रक्तपेशी काढून टाकणं, संसर्गाविरोधात संरक्षण देणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती करणं, शरीरातील फ्लुइड लेवल्स मेंटेन ठेवणं, संसर्गाविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज निर्माण करणं. शरीरातील लाल रक्तपेशींचा जीवनकाळ हा 120 दिवसांचा असतो. त्यानंतर स्प्लीन या रक्तपेशींना तोडून टाकते. यूके एनएचएसच्या माहितीनुसार स्प्लीन शिवाय जगणं शक्य आहे, कारण याचे बहुतांश कार्य इतर अवयव सांभाळून घेतात. पण स्प्लीन नसलेल्या लोकांना संसर्ग जास्त होण्याची शक्यता असते. अचानक दुखापत झाल्यामुळे स्प्लीन फाटू किंवा तुटू शकते. स्प्लीन फाटणं एक आपत्कालीन परिस्थिती आहे. याच्या पृष्ठभागावर तडा गेल्यामुळे असं होतं. पोटावर जोरदार धक्का बसल्यामुळे, उदाहरणार्थ अपघात, भांडणातील ठोसा किंवा कार अपघात, यात स्प्लीन फाटू शकते. स्प्लीन एनलार्ज्ड किंवा वाढलेली असेल तर तुलनेने हलका आघातही तिला फोडू शकतो. आपत्कालीन उपचारांशिवाय फाटलेल्या स्प्लीनमुळे होणारा अंतर्गत रक्तस्राव हा जीव घेणार देखील ठरू शकतो. काही लोकांना फाटलेल्या स्प्लीनसाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा सर्जरी करावी लागते, तर इतरांना काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. तर साधारणतः 3 ते 12 आठवडे याच्या रिकव्हरीसाठी लागू शकतो. पोटाच्या डाव्या वरच्या भागात वेदना, पोटाच्या डाव्या वरच्या भागाला स्पर्श केल्यावर दुखतं किंवा संवेदनशीलता, डाव्या खांद्यात वेदना, गोंधळ, चक्कर येणं किंवा हलकं डोकं फिरणं ही स्प्लीन फाटल्याची लक्षणं असू शकतात. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब करा.